नमस्कार. आजच्या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पालघरमधील बोलणारा कावळा. बोलणारा पोपट सगळ्यांनी पाहिला असेल, परंतु बोलका कावळा कधी पाहिला आहे का? हा कावळा अगदी स्पष्टपणे आणि खणखणीत मराठी बोलतो की ऐकणाऱ्याच्या कानावर विश्वास बसत नाही. पालघरच्या या कावळ्याने इंटरनेटवर धूम माजवली आहे. माणसाची नक्कल करणारे पोपट आपण अनेकदा पाहिले असतील, परंतु कावळा माणसाप्रमाणे बोलताना पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. हा बोलणारा कावळा सध्या माणसाच्या आवाजाची नक्कल करतो. हा कावळा पालघर येथील गार गावात हा कावळा रोज येत आहे. येथील एका कुटुंबाचा हा सदस्य झाला आहे. या कुटुंबाच्या सोबत हा कावळा जेवत देखील असतो आणि काका आले ग असे काही बाई शब्दही बोलत असतो. या कावळ्याने सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. पालघरच्या वाडा तालुक्यातील गारगावातील बोलणारा कावळा सध्या खूपच व्हायरल झाला आहे. हा कावळा मराठीत काका बाबा असे शब्द सहज उच्चारत असतो. हाकेला ओ देत असतो. या कावळ्याचे व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. गारगावातील एका कुटुंबाचा हा मेंबर झाला आहे. तनुजाला हा कावळा जखमी अवस्थेत सापडला होता. त्याला बरे केल्यानंतर तो त्यांच्या कुटुंबाचा सदस्यच झाला. हा कावळा त्यांच्यासोबत जेवण करीत असतो. त्यांच्या अंगाखांद्यावर बसत असतो. 1.5 वर्षाचा हा कावळा गेल्या महिन्यापासून अचानक बोलायला लागला आहे. तो मराठी भाषा शिकला असून काका, बरं का, आई, ताई असे शब्द बोलत असतो. या कावळ्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. हा कावळा घरात येऊन पाणी आणि जेवण देखील मागतो असे घरातील सदस्य सांगतात. हा कावळा म्हाताऱ्या आजीबाई सारखा खोकूनही दाखवतो. या आदिवासी कुटुंबातील कोणत्याही सदस्याने या कावळ्याला हाक मारली तरी तो ओ देतो आणि त्यांना काका, ताई, आई, बाबा नावाने हाक मारतो. हा कावळा घराची राखण देखील करतो. जर घरात कोणी अनोळखी आले तर हा कावळा त्याला काय करतो असे विचारतो देखील. हा कावळा दिवसभर त्यांच्या अन्य सवंगड्यात राहतो आणि सायंकाळ झाली की घरी पुन्हा येतो. या अनोख्या कावळ्याला पाहायला लोक दुरून दुरून येत आहेत. धन्यवाद.